झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. ऑनलाईन पद्धती रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आपला आवाज जोरात निघाला पाहिजे. आणि या पाठीचा पडवाळ घेता, या पाठीचा सपोर्ट घेता आज आपण लढायला शिकलो पाहिजे. आज आपण आज नाही लढलो तर उद्या आपल्यासाठी भांडणार कोणी येणार नाही. आमची मागणी एवढीच आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा, कारण की सर्वात जास्त बेरोजगार हे विदर्भामध्ये आहेत आणि आपले विदर्भातील लोक आज खामगाव तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना समवेत घेऊन आज विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं काही दिवसाआधी नीटचा पेपर फुटलेला आहे, त्याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे आणि तोच पॅटर्न केंद्र सरकारचा राबवून राज्य सरकार हे MPSC ऑनलाईन पद्धतीने घेत आहे. म्हणजे त्यांना हा MPSCचा पेपर फोडायचा आहे का, हा सुद्धा आमचा त्यांना प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्हाला ऑफलाईन परीक्षा हवी आहे आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक परीक्षा हवी आहे, हा आमचा या प्रसंगी इशारा आहे. आणि जर आमची मागण्या मान्य केल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हा विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लढा तीव्र स्वरूपाचा करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आमची मुख्य मागणी सर एवढीच आहे की आमचा जो MPSC आयोग जो पेपर घेतो MPSCचे ते सगळे पेपर ऑफलाईनच झाले पाहिजे. आजपर्यंत सर्व पेपर MPSCने ऑफलाईन घेतलेले आहेत आणि एकही पेपर MPSCचा फुटलेला नाही. आमच्या सरकारवर आयोगावर विश्वास आहे आणि ते आयोगाचे पेपर आम्ही देणार. आम्हाला MPSCचा पेपर ऑफलाईन पाहिजे. ऑनलाईनवर आमचा भरोसा नाही. कंपन्या जे पेपर घेतात त्यांच्यावर आमचा भरोसा नाही. TCS IBPS सारख्या कंपन्या पेपर घेतात, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होईल, नॉर्मलायझेशन होईल, त्यामध्ये मार्क्स कुणाचे 200 पैकी 214 तर जे अभ्यासू आहेत त्यांचे मार्क्स कमी, कुणाचा काहीही कुठल्याही प्रकारचा मार्क्समध्ये त्यांना न्याय मिळत नाही. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही पारदर्शकपणे अभ्यास करून पेपर देणार आहोत. आम्हाला MPSCचा जसा आधीपासून होतो तसा ऑफलाईन पेपर पाहिजे आणि आम्ही ऑफलाईनच पेपर देणार. ही आमची मुख्य मागणी आहे सर. TETचा पेपर फुटला सर, आधी नीटचा पेपर फुटला, त्याच्या लगेच 4-5 दिवसामध्ये TETचा पेपर झाला सर, तो पण फुटला. कसं काय फुटतात पेपर? कारण की जो गुन्हेगार आहे त्याला योग्य ती शिक्षा मिळत नाही. जर नीटचा पेपर फोडणाऱ्याला योग्य शिक्षा मिळाली असती तर TETचा पेपर फोडण्याची कोणाची हिंमत झालीच नसती. जर नीटचा पेपर फोडूनही TETचा पेपर फोडण्याची हिंमत होते, याचा अर्थ तुम्ही शिक्षा ती पाहिजे ती देत नाही. आम्हाला गंभीरतेने घ्या. आम्ही उद्याचं भविष्य आहे. आमचे पेपर फुटतात कसे? आम्ही हजार रुपये 2,000 रुपये फीस भरतो, तिथं पेपरला जातो आणि नंतर माहीत पडते की पेपर फुटलेला आहे. आमच्यासोबत खूप मोठा अन्याय होतो. हा प्रत्येक विद्यार्थ्यासोबत होतो, अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत होतो. आम्हाला पेपर ऑफलाईन पाहिजे, पारदर्शक पद्धतीने पाहिजे, नॉर्मल जाहिरात लवकरच पाहिजे. दरवर्षी पोलीस भरती झालीच पाहिजे, कारण पद रिक्त असताना सुद्धा तुम्ही जाहिरात काढत नाही. विद्यार्थी 4-4 वर्ष तयारी करतात, त्यामध्ये वय निघून जातं. त्यामुळे दरवर्षी पोलीस भरती सुद्धा झाली पाहिजे. एक्झाम्स ह्या वेळेनुसार झाल्या पाहिजे. जसं MPSCने सुद्धा आम्हाला यावेळेस वेळेवर निकाल दिलेले आहेत आणि आमचा भरोसा सुद्धा आहे आयोगावर. पण गरज नसताना ऑनलाईन परीक्षा पद्धती का आणत आहे? आमचा भरोसा आहे ना तुमच्यावर, तुम्ही घ्या एक्झाम. जशा बाकीच्या एक्झाम ज्या आहेत, सरळ सेवेच्या एक्झाम्स होत्या, आमची मागणी होती की MPSCला द्या, कारण आमच्या आयोगावर बाबा पूर्ण भरोसा आहे. पण तुम्ही काय केलं? तुमची जबाबदारी झटकून तुम्ही TETला TCS IBPSला तुम्ही स्वतःची जबाबदारी उलट त्यांना देत आहे. हे उलटच खेळ झाला आमच्यासोबत. त्यामुळे असं काही नको. आमची मागणी एवढीच आहे, आमचे पेपर पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे, ऑफलाईनच झाले पाहिजे. आम्ही परीक्षा द्यायला तयार आहोत.